नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्था आणि अंशतः अनुदानित संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत। जाहिरात क्रमांक 1, संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जैताळा नागपूरद्वारा संचालित 100% अनुदानित संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर 440036 धार्मिक अल्पसंख्याक येथे खालील पद भरणे आहे। मित्रांनो, शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी। ॲड्रेस आहे जैताळा नागपूरद्वारा संचलित 100% अनुदानित संस्था आहे। शाळेचे नाव दिले आहे विद्यालयाचे संत जोसेफ विद्यालय। ॲड्रेस जैताळा नागपूर 440036 धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे। येथे खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे। अनुक्रमांक 1, पदाचे नाव शिक्षण सेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। पद खुले एक जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहे। विषय सर्व विषय। शैक्षणिक पात्रता D.Ed, BA, BSc, TET पास फक्त, म्हणजेच 12वी झाल्यानंतर D.Ed, BA, BSc आणि TET पेपर 1 पास असणे आवश्यक आहे। TET पास फक्त। वर्ग 5वी करिता शिक्षण सेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे आणि वर्ग 5वी करिता सर्व विषय या ठिकाणी शिक्षकाला या ठिकाणी शिकवायचे असतात। इन्फॉर्मेशन सूचना। सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वयोमर्यादेमध्ये असणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवाराची पदभरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। मित्रांनो, या ठिकाणी खुल्या प्रवर्गात लागू वयोमर्यादा आहे 38 इयर्स, म्हणजे 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गातील उमेदवार, खुल्या संवर्गातील उमेदवार, ओपन कॅटेगरीचे उमेदवार वयाच्या 38 वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात। तरी सर्व गरजूंनी 25 जून 2025 बुधवारपर्यंत शाळेच्या कार्यालयात अर्ज जमा करावे। तर पहा, या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे। गरजूंनी म्हणजे अत्यंत ज्यांना गरज आहे अशा उमेदवारांनी 25 जून 2025 बुधवारपर्यंत शाळेच्या कार्यालयात अर्ज ॲप्लिकेशन जमा करावे किंवा जमा करायचे आहे। तसेच दिनांक 27 जून 2025 शुक्रवार रोजी सकाळी 8:30 वाजता संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने ओरिजिनल दस्तऐवजासह उपस्थित राहावे। तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे, गरजू उमेदवारांनी 25 जून 2025 बुधवारपर्यंत शाळेच्या कार्यालयात अर्ज जमा करायचे आहे। तसेच दिनांक 27 जून 2025 वार आहे शुक्रवार रोजी सकाळी, वेळ दिला आहे 8:30 वाजता। मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर येथे मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी स्वखर्चाने ओरिजिनल दस्तऐवजासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह उपस्थित राहायचे आहे। सचिव संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जैताळा नागपूर। जाहिरात क्रमांक 2, पाहिजेत श्री म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी। ॲड्रेस जठारपेठ तालुका जिल्हा अकोला। रजिस्टर नंबर F3973। परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ अकोला। मित्रांनो, शाळेचे नाव दिले आहे परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा। ॲड्रेस जठारपेठ अकोला। शासन मान्यताप्राप्त 80% अनुदानित माध्यमिक शाळेकरिता आणि माननीय उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचे पत्र क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 8/1/2025 नुसार परवानगी प्राप्त असून उपरोक्त माध्यमिक शाळेकरिता सरळ सेवा भरती अंतर्गत कायमस्वरूपी मुख्याध्यापकाचे पद भरावयाचे आहे। मित्रांनो, ही शाळा 80% अनुदानित माध्यमिक शाळा आहे। या माध्यमिक शाळेकरिता परवानगीनुसार माध्यमिक शाळेकरिता सरळ सेवा भरती अंतर्गत कायमस्वरूपी परमनंटली मुख्याध्यापकाचे पद, हेडमास्टरचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। अनुक्रमांक 1, रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक 1, पदनाम, पदाचे नाव, मुख्याध्यापक, हेडमास्टर, पद 1 खुला प्रवर्ग ओपनमधून भरण्यात येणार आहे 1 जागा। शैक्षणिक पात्रता MA BEd चालेल किंवा MSc BEd। वयोमर्यादा शासकीय नियमानुसार इथे सुद्धा 38 वर्षापर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे उमेदवारांना। वेतन भत्ते शासकीय नियमानुसार। इन्फॉर्मेशन सूचना।
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बुधवार दिनांक 22/6/2025 म्हणजेच 22 जून 2025पर्यंत सकाळी 10 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत सर्व प्रमाणपत्राच्या छायाप्रतसह सादर करावे. म्हणजे सर्वच शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायाप्रतसह अर्ज सादर करायचे आहे बुधवार दिनांक 22 जून 2025पर्यंत. मुलाखतीची तारीख व वेळ नंतर कळवण्यात येईल. इंटरव्ह्यूची तारीख किंवा मुलाखतीची तारीख आणि वेळ नंतर तुम्हाला कळवण्यात येईल, उमेदवारांना कळवण्यात येईल. प्रत्यक्ष मुलाखतीकरता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. स्थळ श्री म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल, स्टेट बँकेजवळ, जठारपेठ, अकोला. सचिव श्री म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी, जठारपेठ, तालुका जिल्हा अकोला. मोबाईल नंबर, संपर्क क्रमांक दिला आहे. जाहिरात क्रमांक 3. शिक्षक पाहिजेत. अंजुमन तालीमुल मुस्लिमीन भाषिक अल्पसंख्याक संचलित हाजी नूर मोहम्मद चाचा ज्युनियर कॉलेज, प्रतापनगर, जळगाव ने चालविलेल्या अंशतः अनुदानित व स्वयंअर्थसहाय्य कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांवर खालील दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदे भरावयाची आहे. मित्रांनो, या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे अंजुमन तालीमुल मुस्लिमीन भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. या संस्थेने संचलित कॉलेजचे नाव दिले आहे ज्युनियर कॉलेजचे हाजी नूर मोहम्मद चाचा ज्युनियर कॉलेज, ॲड्रेस प्रतापनगर, जळगाव. या संस्थेने चालवलेल्या अंशतः अनुदानित व स्वयंअर्थसहाय्य कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांवर खालील दर्शविलेल्या प्रमाणे रिक्त पदे किंवा रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव हाजी नूर मोहम्मद चाचा ज्युनियर कॉलेज, ॲड्रेस प्रतापनगर, जळगाव. अनुक्रमांक, पद, शैक्षणिक पात्रता, पदसंख्या. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, पद, शैक्षणिक पात्रता, पदसंख्या. अनुक्रमांक 1. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आहे MA BEd MPEd. विषय दिले आहे इंग्रजी, उर्दू, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, शारीरिक शिक्षण. ही शैक्षणिक पात्रता आहे शिक्षकासाठी. पदसंख्या एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. CHB क्लॉक अवर बेसिसवर 100% अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2. शैक्षणिक पात्रता MA BEd विषय इंग्रजी, उर्दू. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. CHB क्लॉक अवर बेसिस 40% अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3. पदाचे नाव MSc BEd. विषय दिले आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी करीत आहे. पदसंख्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. CHB क्लॉक अवर बेसिस 40% अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4. पदाचे नाव MSc BEd MCA. विषय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, माहिती तंत्रज्ञान. म्हणजेच दिलेले विषय या ठिकाणी भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पदसंख्या एकूण 5 जागा पूर्ण वेळ या ठिकाणी संस्था स्तरावर भरण्यात येत आहे. त्यानंतर शाळेचे नाव दिले आहे MAR अँग्लो उर्दू हायस्कूल, ॲड्रेस प्रतापनगर, जळगाव. अनुक्रमांक 1. शैक्षणिक पात्रता BA BEd विषय हिंदी प्लस मराठी, इंग्रजी. एकूण 2 जागा पूर्ण वेळ भरण्यात येत आहे संस्था स्तरावर. त्यानंतर आहे शाळेचे नाव प्रेमाबाई जैन उर्दू प्राथमिक शाळा, ॲड्रेस प्रतापनगर, जळगाव. अनुक्रमांक 1. शैक्षणिक पात्रता HSC DLEd. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ संस्था स्तरावर. त्यानंतर आहे शाळेचे नाव नाझीम मलिक उर्दू स्कूल, उस्मानिया पार्क, जळगाव. अनुक्रमांक 1. शैक्षणिक पात्रता BSc BEd विषय गणित व विज्ञान. 1 जागा पूर्ण वेळ भरण्यात येत आहे संस्था स्तरावर. त्यानंतर अनुक्रमांक 2. शैक्षणिक पात्रता HSC DLEd मॉन्टेसरी. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ. इन्फॉर्मेशन, सूचना, टीप. अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेच्या मूळ प्रमाणपत्रासह दिनांक 22/6/2025 रविवार रोजी सकाळी 10 वाजता. मुलाखतीचे स्थळ अँग्लो उर्दू कॅम्पस, प्रतापनगर, जळगाव, तालुका जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर पहा, उमेदवारांना सूचना आहे अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. म्हणजे
एक्सपिरियन्स असणाऱ्या उमेदवार तसेच उर्दू भाषा माहिती असणाऱ्या उमेदवारांना किंवा जाणणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेच्या म्हणजे सर्व शैक्षणिक कागदपत्र जे काही आहे तुमचे सर्टिफिकेट्स प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्रासह सर्व शैक्षणिक अर्हतेच्या मूळ प्रमाणपत्रासह म्हणजे सर्वच ओरिजिनल शैक्षणिक डॉक्युमेंटसह तारीख दिली आहे दिनांक 22 जून 2025 वार दिला आहे रविवार रोजी सकाळी 10 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव तालुका जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. चेअरमन समन्वय समिती ATM जळगाव. जाहिरात क्रमांक 4 धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय. ॲड्रेस धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती 444709. तर या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित हिंदी अल्पभाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था. मित्रांनो, ही हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे. विद्यालयाचे नाव दिले आहे श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय. ॲड्रेस धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती 444709. नियुक्तीकरिता जाहिरात. खालील रिक्त पदे नियुक्त करण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम 1977 मधील कलम 3 अनुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरावयाची आहेत. तर पहा, दिलेल्या 1977 मधील कलम 3 अनुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन खालील रिक्त पदे या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून ही रिक्त पदे भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, पदाचे नाव, पद व प्रवर्ग, विषय, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, मानधन / वेतन श्रेणी, मुलाखत दिनांक व वेळ. अनुक्रमांक 1 पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग 9वी ते 10वी. इयत्ता 9वी ते 10वी करिता शिक्षण सेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे. पद व प्रवर्ग एक जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ. प्रवर्ग खुला ओपनमधून भरण्यात येत आहे. विषय भूगोल / इतिहास. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA BEd सोबतच MSc IT अनिवार्य. मानधन / वेतन श्रेणी शासन नियमानुसार. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग 6वी ते 8वी. प्रवर्ग खुला. पद एक जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ. विषय गणित / विज्ञान. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BSc DEd / DTEd / BEd TET / CTET 60% प्लस MSc IT. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे गणित विज्ञान विषयाकरिता. शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे इयत्ता 6वी ते 8वी करिता. एक जागा पूर्ण वेळ खुला ओपन प्रवर्गातून. तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे BSc DEd चालेल किंवा BSc DTEd चालेल किंवा BSc BEd चालेल. सोबतच TET पेपर 2 चालेल किंवा TET पेपर 2 नसेल तर CTET पेपर 2 चालेल. आणि दोन्ही एक्झामपैकी एका एक्झाममध्ये म्हणजेच 60% गुण किंवा 60% मार्क्स असणे आवश्यक आहे प्लस MSc IT. मानधन शासन नियमानुसार. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव शिक्षण सेवक वर्ग 5वा. वर्ग 5वी करिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. पद व प्रवर्ग एक पद पूर्ण वेळ भरण्यात येत आहे खुल्या प्रवर्गातून. विषय विज्ञान / कला. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता HSC / DEd / DTEd TET / CTET. TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 60% गुण प्लस MSc IT. मानधन शासन नियमानुसार. मुलाखत दिनांक व वेळ. मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार आहे 3 जुलै 2025 3/7/2025. वार आहे गुरुवार. वेळ दिला आहे दुपारी 2:30 वाजता. म्हणजेच या ठिकाणी मुलाखत होणार आहे 3 जुलै 2025. वार आहे गुरुवार. वेळ दिला आहे दुपारी 2:30 वाजता. या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे उमेदवारांची. इन्फॉर्मेशन सूचना. टिप 1 संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. मित्रांनो, ही संस्था
हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे शासनाच्या नियमांचे जे काही शासनाचे नियम आहे त्या नियमांच्या अधीन राहून या ठिकाणी पदभरती करण्यात येईल. 2. वरील सर्व पदांच्या नियुक्ती माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे मान्यतेची अट राहील. 3. उमेदवारास संबंधित विषयामधील पदवीस 50% गुण असणे आवश्यक आहे. जे कोणी उमेदवार अर्ज या ठिकाणी सादर करणार आहे अशा उमेदवारांना संबंधित विषयामधील पदवीस 50% गुण असणे आवश्यक आहे. 4. सदरची पदे खुल्या संवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरिता लागणारी पात्रता आवश्यक राहील. तर सदरची पदे सर्वच पदे खुला म्हणजेच ओपन प्रवर्गातून भरण्यात येत असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरिता लागणारी जी काही शैक्षणिक पात्रता आहे, पर्सेंटेज वगैरे आहे ते आवश्यक राहील. 5. वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. वयोमर्यादा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी शासनाने वेळोवेळी जी निश्चित केली आहे ती वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे. करिता इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज, मूळ प्रमाणपत्रे म्हणजेच ॲप्लिकेशन, ओरिजिनल डॉक्युमेंट्स व झेरॉक्स प्रतीसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह दिलेल्या तारखेस रामचंद्र भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दुपारी 1:30 वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर पहा, इच्छुक जे कोणी उमेदवार आहे अशा उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस आपले विनंती अर्ज, मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतीसह दिलेल्या तारखेस हे मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दुपारी 1:30 वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. मुख्याध्यापिका / सचिव शाळा समिती. तर मित्रांनो, ही होती सविस्तर जाहिरात. ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 4 जाहिराती पाहिल्या आहेत. या 4ही जाहिराती आज दिनांक 18 जून 2025ला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.